श्रीराम, म्हाका सांगा, ही कसल्या प्रकारची शेती? हे म्हणजे आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकांक हार्ट अटॅक डायबिटीज खूप प्रमाणात वाढले म्हणून हे श्री अन्न म्हणून हे केले आणि हे 9 तरेचे हे मिलेट्स असत. तेतून फिंगर मिलेट्स आहेत आणि हे ज्वारी हा, बाजरी हा, सावो हा, वरी हा, पाखड हा. हे पयलींचे आधी आमचे जाणटे आसताले ते खाताले आणि तांकां कितेंच जाय नासले म्हणून ते 100-100 वर्सां जगताले. आणि आता आम्ही ह्यो गंव खाता, मैदो खाता आणि भात खूप खाता. त्याच्या खातीर आमचे ते ब्लड प्रेशर कमी जाता. हेतून कशें कॅल्शियम खूप असता. तेतून तुका सांधे दुखी मिकी कमी जाता आणि हेतून रक्तताप मीत बरो रावता. ही आता पहिली आमकां भात शेतान दिसताले, ताका कितें धोणी बिणी कितें कोंकणीन म्हणटात ती, हेतून धोणीत म्हणटाले तेका. आणि ही धोणीच म्हणटा त्यो कोंकणीन काय आणि ताका वेगळें काय खबर ना, पण आमकां धोणी म्हणून आमी पयलीं म्हणटाले जाणटे ते जाणा. पहिले आमी ती धोणी गायी गोरवांक बी घालताले न्हू. आता केन्ना पासून हे आता मणिसूय खावपाक लागले? हे आता कशे सेमिनार जाल्ले श्री अन्न म्हणून हैदराबादाक घेतलेले ते ICRन ते हे खूप देशाचे, जपानाचे, चायनाचे, आफ्रिकेन बी हे खूप जाता. ते देशाचे सगळे हे येयल्ले म्हणजे प्रतिनिधी आणि तेतून तेंच्यांनी हे श्री अन्न प्रमोट केले. आणि हेतून कशे हे आता हे सारखे काळाची गरज हा. हे पै खंयच्यान मेळ्ळे तुमकां? रोपटी हाडची पडटा काय बियो मेळता? ना, हे आमकां ICR आणि ICRनूय थोडे दिल्ले आणि थोडे एग्रीकल्चरानूय दिल्ले. ते दोगांच्या संयुक्तान हे ते आम्ही हे केले. कितक्या दिसांनी जाता हे पीक तयार? हे पीक 2 महिन्यांनी जाता आणि आम्ही कमीत ते वर्साक 3दा हे पीक घेवंक शकता. ओके. प्रमिला, म्हाका सांगा, तुम्ही आता खूप तरेची शेती करतात मिस्टरा बरोबर आणि एक युवा शेतकरी म्हणून तुम्ही नांवार उपासिल्ले आसा. ही शेती किंवा इतर शेती व्यवसाय करताना काय तुमकां अडचणी बी तशे येतात? अडचणी म्हणजे कशें, एकदां लेबर सुटी घेता, कितें तांकां ताप जावं कितें, तेन्ना 1-2 दीस अशें मातशें जाता. नाल्यार शेड्यूल सारकें दवरीत न्हू जाल्यार सारकें जाता. आनी स्वता आपूण जर तेंच्या बरोबर रावत जाल्यार तुका जो टायम टेबल आसा तो सारको रावता. आता हे श्री अन्न म्हणून लागवड केल्या पळय, ही पयलीच केल्या तुम्ही काय ह्याच्या पयली जाल्लो प्रयोग? पोरूय केल्ली आमी. केल्ली. तेका मागीर बाजारपेठ कशें कितें आसता? बाजारपेठ म्हणजे हांव क्लासी बी घेता पळय तेन्ना तेजे पुलाव कसो करप, तेजेर परत जे लाडू जातात तेजे केकीक सुद्दां वापरूंक शकता. आणि वेट करून जर बाकीचे जे कडधान्य आसा पळय ते एकीत कडेन पीठ करून तेजी जर चपाती करी न्हू जाल्यार ती एकदम बरी ब्लड सर्क्युलेशनाक बी. नमस्कार, हांव निवृत्ती शिरोडकर आणि आमी आसात पारशा डोंगराचेर. आणि ह्या डोंगराचेर आमचे पारशाचे माजी सरपंच आणि प्रगतशील शेतकरी श्रीराम साळगांवकर आणि ताची घरकान प्रमिला साळगांवकर हे यूथ फार्मर आसात. आणि ह्या यूथ फार्मरान शेतांनी वेगवेगळे प्रयोग केल्लेच आसा. भाजीपालो म्हणा नाका, भात शेती म्हणनाका, फळां फुलां म्हणनाका. त्याच भशेन डोंगराचेर जंय काजू बागायतांची आसा, पुर्वजांनी राखून दवरलेलो डोंगर आसा, थंय वेगवेगळ्या तरेच्यो पाले भाजी घेतल्या बरोबरच हांगर आमकां दिसता ती एक श्री अन्न म्हणून एक वेगळ्या पद्धतीन. आता सगळीकडे डायबिटीजचो प्रश्न वाडत आसा, समस्या गंभीर जायत आसा. डायबिटीचेर बऱ्यापैकी हे खाण हाची भाकर करपा जाता, चपाती करपा जाता. आणि डायबिटीज जांकां जाल्या तेचेर बऱ्यापैकी हो उपाय. आणि सरकार कडल्यान श्रीराम साळगांवकर आणि प्रमिला साळगांवकर हे यूथ दाम्पत्य शेतकरी आसात, तांकां वेगवेगळ्यो योजना मेळतात. त्या येवजणेचो फायदो घेत हे शेतकरी आपापल्या शेतान वेगवेगळ्या तरेच्यो प्रयोग करता. आयज आमी पळयता व्हडा प्रमाणान श्री अन्न म्हणून पीक घेतलेलें आसा. दुसरे वाटेन आमकां तांची हळद लागवड दिसून येता, झेंडू फुलांची लागवड करता, भेंडी म्हणा नाका, वांगी म्हणा नाका, वेगवेगळे फळां फुलांची लागवड करतात. आणि तांची जी पूद आसा, तांची जी धूव आसा ती केन्ना केन्ना रानान येतात आणि तांकांय शेतीची आवड आसा. काजू बागायतीच्या हंगामात काजू बोंडू पासून वेगवेगळ्या तरेची जी हुर्राक आसता,
हुर्रागाचान फेणी असे वेगवेगळे प्रयोग आमचो श्रीराम साळगांवकर आणि तांची घरकान प्रमिला साळगांवकर करीत आसा। हाची खरी म्हटल्यार इतर जे शेतकार आसात आणि आपली शेतां पडींग दवरतात किंवा डोंगर माळरानाचेर फकत जेन्ना काजू बागायतीचो सीजन असतात, काजूचो हंगाम असता, त्या वेळारच ते शेतकरी किंवा काजू बागायतदार त्या शेतांनी वयतात, बागायतीन वयतात आणि काजू बोंडू कितें आसा ते वेचतात, तातूंत व्यवसाय करतात। पण पावसान ह्या शेतीकडे दुर्लक्ष जाता। इंटरक्रॉप कशा पद्धतीची शेती करपा आता हाचे बऱ्यापैकी उदाहरण सध्या आमचे श्रीराम साळगांवकर आणि घालून दिल्ले आसा। ह्या युवा शेतकऱ्यांनी हाची लाभ घेऊन वेगवेगळे प्रयोग कशा तरेचे करता हाची दखल घेवची आणि शेतींतल्यान हरित क्रांती करची अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता।